पीएनबी घोटाळ्याचा फरार आरोपी मेहुल चोक्सीला अटक करण्यात आली। मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक केल्याची माहिती आता मिळते। सीबीआयच्या विनंतीवरून बेल्जियम पोलिसांनी आता ही कारवाई केली। मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती मिळते। मेहुल चोक्सी हा 13,850 कोटीच्या घोटाळ्यातील आरोपी आहे। प्रत्यार्पणाची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। सीबीआयच्या विनंतीवरून बेल्जियम पोलिसांनी ही कारवाई केली आहे। मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाची आता प्रक्रिया सुरू आहे। मेहुल चोक्सीच्या संदर्भातली मोठी अपडेट आहे। तब्बल 13,850 कोटींच्या घोटाळ्यातील मेहुल चोक्सी हा आरोपी आहे। पीएनबी घोटाळ्यातील हा प्रमुख आरोपी आहे। मेहुल चोक्सीला मात्र आता ताब्यात घेण्यात आला आहे। पीएनबी घोटाळ्याच्या संदर्भात आरोप असताना बेल्जियम पोलिसांनी आता मेहुल चोक्सीला अटक केली आणि सीबीआयच्या विनंतीनंतर बेल्जियम पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती मिळते। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत जोडलेत। शिवाजी, मोठी अपडेट आहे। अखेर आता पुन्हा आरोपी मेहुल चोक्सीला पीएनबी घोटाळ्यामधला जो प्रमुख आरोपी आहे त्याला बेल्जियम पोलिसांनी अटक केली आहे। प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू आहे। काय सांगशील सविस्तर? याला कारण 12 एप्रिललाच अटक करण्यात आल्याची माहिती मिळते आहे आणि अटक केल्यानंतर तिथली पोलीस जे आहे त्याच्याविरुद्ध कारवाई करताना पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतासाठी तो आरोपी आहे। पंजाब नॅशनल बँकेमध्ये 13,500 कोटी रुपयाचा त्याने घोटाळा केलेला आहे आणि ते घोटाळा करून तो आणि त्याचा पुतण्या असलेला नीरव मोदी, त्याची पत्नी प्रीती चोक्सी हे या ठिकाणावरून भारतातून पळून गेले होते आणि प्रीती चोक्सी याच्याकडे बेल्जियमची नागरिकता असल्यामुळे ते त्या ठिकाणी थांबले होते। या अगोदर देखील त्याला अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र त्याने यामधून अँटिगुआला तो गेल्यामुळे त्याला अटक करता आली नव्हती। तो पुन्हा जेव्हा बेल्जियममध्ये आला तेव्हा त्याला अटक करण्यात आली। आता बेल्जियम आणि भारत सरकार यांच्यामध्ये ज्या पद्धतीने आपण आता पाहिलं असेल तर आपण इतर देशांकडनं आरोपी आणले आणि त्याच्यावरती आता खटला दाखल केलेला आहे तहव्वूर राणा याच्यासोबत। तशाच पद्धतीनं आता मेहुल चोक्सी याला भारतामध्ये आणण्यासाठी ज्या संधी आहे बेल्जियम आणि भारत सरकार, त्या संधीनुसार त्याला आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न भारत सरकार करेल आणि त्याचबरोबर नीरव मोदी जो आहे तिथे त्याच्यावरती काय त्याचं म्हणणं आहे तो त्या ठिकाणी मांडेल आणि त्याचं तिथलं जे सरकार आहे बेल्जियम सरकार आणि तिथलं न्यायालय यावरती निर्णय घेईल की त्याला भारतामध्ये पाठवायचं की नाही। आता या सगळ्या प्रकरणामध्ये भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचा त्याचबरोबर आपल्या तपास यंत्रणांचा, गुप्तचर यंत्रणांचा मोठा कस लागणार आहे त्याला भारतामध्ये आणण्यासाठी। एक जमीची बाजू म्हणजे चोक्सीला अटक झालेली आहे। अटक झाल्यानंतर त्याच्या विरोधात तिथे खटला चालेल। खटला चालल्यानंतर भारत आणि बेल्जियमची जो करार आहे अशा पद्धतीचं आरोपींचं प्रत्यार्पण करण्याचा, त्या प्रत्यार्पण संधीनुसार त्याला भारतामध्ये आणलं जाईल आणि त्यानंतर त्याच्यावरती कारवाई केली जाईल। आपल्याला या ठिकाणी महत्वाचं हे आहे की मेहुल चोक्सीच नाही तर त्याच्यानंतर नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीची पत्नी प्रीती चोक्सी हिला देखील या ठिकाणी घेऊन येणं गरजेचं आहे, कारण ती देखील त्या कंपन्यांमध्ये पार्टनर होती। ते व्यापारी आहे सगळ्यात मोठा म्हणून याच्याकडे पाहिलं जायचं, मात्र याने बँकांना चुकीची माहिती देऊन अशा पद्धतीचं मोठ्या प्रमाणात शिवाजी, प्रत्यार्पणाला किती कालावधी लागतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात मेहुल चोक्सी संदर्भातली माहिती। 2018 साली पीएनबी घोटाळा उघड झाल्यानंतर हा चोक्सी फरार झाला। जानेवारी 2018 मध्ये नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी भारतातून पळाले। फरार नीरव मोदी हा मेहुल चोक्सीचा पुतण्या असला जातो। जानेवारी 2018 मध्ये मेहुल चोक्सीवर 280 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप। 2018 साली सीबीआयने या प्रकरणी गुन्हा दाखल केला। पीएनबी चौकशीसाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज पर्यंत पोहोचली। बँकेच्या नावानं 11,380 कोटी रुपयांचा घोटाळा हा उघड झाला।